नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण NMMS या परीक्षेतील गणित विषयाचे संभाव्य प्रश्न आपण घेतलेले आहेत. पहा, प्रश्न क्रमांक 1. 2/3 च्या 7/8 मध्ये किती मिळवावेत तेव्हा बेरीज 2/3 येईल. तर हा प्रश्न आपल्याला सोडवायचा आहे. पहा, सुरुवातीला काय करणार आपण 2/3 च्या सांगितलेलं आहे. 2/3 गुणिले 7/8 मध्ये म्हटलेलं आहे, त्यामुळे अधिक करा. किती मिळवावेत माहीत नाही, त्यामुळे x घेतला बरोबर तेव्हा बेरीज 2/3 येईल. तेव्हा बेरीज 2/3 येईल. तर हे समीकरण सोडवलं की आपलं उत्तर येऊन जातं. पहा, इथे गुणाकाराचं चिन्ह आहे, ठीक आहे. त्यामुळे आपण काय करायचं आहे, 7 दुनी किती करायचे, तिथे 14 छेदामध्ये 8 त्रिक 24 अधिक x बरोबर 2/3. आता या ठिकाणी आपण भाग देऊयात, ठीक आहे. कितीने भाग जातोय पहा, 2 ने घालवू शकतो आपण. बेसती 14, बेकवे आणि बेधुनी 4. 7/12 या ठिकाणी 7/12 अधिक x बरोबर 2/3. आता जर बघितलं आपण 7/12 तिकडे वजा होतील, ठीक आहे. त्यामुळे x इथेच राहील. 2/3 मधून हे अधिक आहेत 7/12 ते तिकडे वजा होतील, ठीक आहे. उजवीकडे 7/12. आता पाया समान आहे का, समान नाही, त्यामुळे इथे पाया समान करून घेऊयात आपण, किंवा तिरकस गुणाकार करा. 12 दुनी 24 वजा 7 त्रिक 21 आणि छेदामध्ये 12 त्रिक 36, ठीक आहे. आता 24 मधून 21 गेले तर किती येणार आहेत, 3 छेदामध्ये हे 36. एक्सची किंमत निघून जाईल. आता पहा, 3 1 3, 3 1 3 आणि 3 दुनी 6. तर एक्सची किंमत किती आली, x बरोबर 1/12. तर हे या आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. अशाच प्रकारचे प्रश्न परीक्षेमध्ये येत असतात. संभाव्य प्रश्न जे आपण घेत आहोत अशाच प्रकारचे प्रश्न परीक्षेमध्ये नक्की येतील. त्यामुळे हा जो व्हिडिओ आहे तुम्ही शेवटपर्यंत पाहायचा आहे. पाहूयात पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 2. एका पुस्तकाचे 4/7 भाग व 20 पाने वाचून झाल्यावर 64 पाने वाचायची आहेत, तर त्या पुस्तकाला पाने किती. तर पुस्तकाला प्रश्न क्रमांक 2. एका पुस्तकाची 4/7 भाग व 20 पाने वाचून झाल्यावर 64 पाने वाचायची आहेत, तर त्या पुस्तकाला पाने किती. तर पहा, पुस्तकाची पाने आपल्याला x मानावे लागतील. पुस्तकाची पाने x, पुस्तकाची पाने x मानावे लागतील आपल्याला. पुस्तकाची पाने x मानू, ठीक आहे. आता या पुस्तकाची पाने x आहेत, त्या पुस्तकाची 4/7 भाग व 20 पाने वाचून झाल्यावर 64 पाने वाचायचे आहेत. त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे, 20 अधिक 64 बरोबर xच ठेवायचं आहे, ठीक आहे. तर हे समीकरण सोडवलं तर तुम्हाला उत्तर मिळून जाईल. पहा, याच्या अगोदर बेरीज करून घेऊया आपण. तर पहा, याची बेरीज किती येणार आहे, 84 अधिक 4/7 गुणिले x बरोबर इथे x. आता पहा, 4 गुणिले x 4x छेदामध्ये किती आहेत 7 अधिक 84 बरोबर x. इथपर्यंत समजलं असेल. आता पुढे पाहूयात आपण. पहा, या 7 ने काय करायचं आहे, याला गुणायचं आहे, ठीक आहे. 7 ने याला गुणायचं आहे. याच्या छेदामध्ये किती असणार आहे, एकच असणार आहे, लक्षात ठेवा. 1 ने 4x ला गुणलं तर किती येणार आहे, 4xच अधिक 7 ने याला गुणूयात. 7 चौक 28, 2 हातचे 7 8 56, 56 आणि 2 58, किती 58 छेदामध्ये 7 1 7 बरोबर x. आता या ठिकाणी 7 ने इकडे गेल्यानंतर काय होणार आहेत, 7x आणि हे काय आहेत 4x अधिक 588. आता 7x मधून हे 4x इकडे वजा करा, इथे किती राहतील 588. 7x मधून 4x गेला तर किती येणार आहेत 3x. किती येणार आहेत 3x. 3x बरोबर किती येणार आहे 588 आणि 588ला 3x न काय करायचं, 3 ने काय करायचं भागायचं. आता
ठीक आहे, 3ने आपण भागूयात याला. 3 एक 3, 2 उरतील, 3 9 27, 1 होईल 3 18, 1 बरोबर किती आलं 196. तर अशा पद्धतीने हा प्रश्न तुम्ही सोडवू शकता. तर अगदी सहज व सोप्या पद्धतीने सुद्धा हा प्रश्न सोडवता येईल. पहा ती पद्धत कोणती आहे. तिला पानांची बेरीज करून घ्यायचे. 64 अधिक 20 बरोबर 84. 84ला काय करायचंय, छेदाने गुणायचंय. 7ने गुणलं तर किती येणार आहे 588. ठीक आहे. आता अंश आणि छेद यांच्यामधला फरक घ्या. किती येईल, यांच्यामधला फरक 3 येईल. 3ने काय करायचं, याला भागायचं. ठीक आहे, 3 एक 3, 2 उरले, 3 9 27, 1 उरला 3 18, उत्तर आलं 196. तर अगदी सहज व सोप्या पद्धतीने आपल्याला कोणत्याही प्रश्नांची उत्तरे ट्रिक्स पद्धतीने सोडवता येतील. पाहूयात प्रश्न क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 3, दशादशे 10 दराने 8,000 रुपये मुद्दलाचे 2 वर्षाचे चक्रवाढ व्याज किती. एक प्रश्न चक्रवाढ व्याजावरती 100% परीक्षेमध्ये येणार आहे. लक्षात ठेवा, एक प्रश्न चक्रवाढ व्याजावरती 100% परीक्षेमध्ये प्रश्न असणार आहे. त्यामुळे या घटकाची सुद्धा तुमची तयारी झाली असली पाहिजे. पहा हा प्रश्न सोडवूयात आपण. 10 दराने 8,000 रुपये मुद्दलाचे 2 वर्षाचे चक्रवाढ व्याज किती. चक्रवाढ व्याज काढण्यासाठी सुरुवातीला रास काढण्याचं सूत्र तुम्हाला माहीतच असलं पाहिजे. ए बरोबर पी कंसात 1 अधिक आर छेदामध्ये 100 आणि कंसाचा n-वा घात. तर आता ए म्हणजे काय, रास लक्षात ठेवा. पी म्हणजे काय, मुद्दल. आर म्हणजे काय, रेट दर. एन म्हणजे काय, नंबर ऑफ इयर्स म्हणजेच वर्ष. ठीक आहे. तर आता आपल्याला 8,000 रुपये मुद्दल दिलेले आहे. त्यामुळे रास काढून घेऊयात आपण. 8,000 कंसात 1 अधिक दर किती आहे 10, 10 छेदामध्ये 100 आणि कंसाचा n-वा घात म्हणजे किती वर्ष 2 वर्ष. आता हे सोडवूयात आपण. 1 0ला 1 0 गेला, 10ने 1ला गुणा, 10 1 10 अधिक 1 11, 11/10. किती वेळा लिहायचं, 2 वेळा, कारण घातामध्ये किती आहेत 2 आहेत, त्यामुळे 2 वेळा लिहून घ्यायचं. आणि गुणिले इकडे काय 8,000. ठीक आहे. आता 2 0ला हे 2 0 गेले. आता फक्त गुणाकार करायचा आपल्याला. ए बरोबर 80 गुणिले 11चा वर्ग, 11 गुणिले 11 121. ए बरोबर पहा काय येते, रास बरोबर काय येईल पहा. 8 1 8, 8 दुनी 16, 1 हच्चा, 8 1 8 आणि अधिक 1 9 आणि हा 0. किती आला गुणाकार 9,780. ही रास आली. या चक्रवाढ व्याजाची काय आली, रास आलेली आहे. ठीक आहे. आता आपल्याला चक्रवाढ व्याज काढायचं आहे. आता चक्रवाढ व्याज काढूयात आपण. पहा चक्रवाढ व्याज काढण्यासाठी काय करायचं आहे तुम्हाला, रासमधून मुद्दल वजा करायचे आहे. रासमधून काय करायचे आहे तुम्हाला, मुद्दल वजा करायचे आहे. ठीक आहे. तर पहा रास किती आलेले आहे 9,680 आणि वजा त्यामधून 8,000 करायचे. किती करायचे 8,000 वजा बाकी किती 1,680 रुपये. तर हे चक्रवाढ व्याज असणार आहे. परीक्षेमध्ये 100% या घटकावरती प्रश्न येणारच आहे. त्यामुळे जी सूत्र आहेत, रास काढण्याचं सूत्र आणि चक्रवाढ व्याज काढण्याचं सूत्र, ते पाठच ठेवायचं आहे. पाहूयात पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 4, वर्तुळ केंद्रापासून 12 सेमी अंतरावर असणाऱ्या जिवेची लांबी 32 सेमी आहे, तर वर्तुळाचा व्यास किती. हा प्रश्न आपल्याला सोडवायचा आहे. तर पहा वर्तुळाचं केंद्र या ठिकाणी असणार आहे. ठीक आहे. आणि जिवेची लांबी जी आहे ती या ठिकाणी आपल्याला दिलेली आहे 32 सेंटीमीटर. 32 सेंटीमीटर आणि वर्तुळ केंद्रापासून 12 सेमी अंतरावर असणाऱ्या जिवेची लांबी 32 सेंटीमीटर आहे, तर वर्तुळाचा व्यास किती. ठीक आहे. तर पहा या ठिकाणी जर बघितलं आपण तर या पद्धतीने वर्तुळ केंद्रापासून जिवेमध्ये आपल्याला लंब असेल. ठीक आहे. आता या ठिकाणी जर बघितलं आपण तर हे किती असणार आहे 12 सेंटीमीटर आणि जिवेची लांबी 32 आहे, त्यामुळे ही समान असणार आहे. त्यामुळे ही 16 असेल आणि ही 16. ठीक आहे. अगोदर आपल्याला त्रिज्या काढावी लागेल आणि ते काटकोन त्रिकोण बनतोय. काय बनतोय काटकोन त्रिकोण. ठीक आहे. आणि काटकोन त्रिकोण असल्यानंतर मी तुम्हाला सांगितलेलंच आहे, जर ही बाजू 12 असेल, ही बाजू 16 असेल, तर त्रिकूट लावायचं 12 16 20. काय येणार त्रिकूट 12 16 आणि 20. मग ही जर त्रिज्या 20 असेल
तर आपल्याला व्यास विचारलेला आहे आणि व्यास त्रिज्येच्या दुप्पट असतो, त्यामुळे 20 गुणिले 2 बरोबर 40 सेंटीमीटर. तर यासाठी तुम्हाला त्रिकुट पाठ असणं गरजेचं आहे, लक्षात ठेवा. तर तुम्हाला त्रिकुट पाठ असणं गरजेचं आहे. त्रिकुट जर पाठ असतील तर काही सेकंदामध्ये अशा प्रकारचे प्रश्न तुम्ही सोडवू शकता. या पद्धतीचा प्रश्नसुद्धा 100% परीक्षेमध्ये येणारच आहे, लक्षात ठेवा. या व्हिडिओमध्ये मी कमी प्रश्न घेतलेले आहेत, परंतु पुढच्या भागामध्ये भरपूर प्रश्न घेत आहे. दररोज व्हिडिओ अपलोड होणार आहेत, व्हिडिओ पाहत चला. जर व्हिडिओ पाहिला तुम्ही संपूर्ण तर तुम्हाला परीक्षेमध्ये गणितामध्ये 20 पैकी 20 गुण तुम्हाला नक्की मिळतील. ठीक आहे. तर अशाच पद्धतीने तुम्हाला अभ्यास करायचा आहे, फक्त व्हिडिओज पाहायचे आहेत आणि व्हिडिओज पाहिल्यानंतर तुम्ही फक्त सराव करत राहा, तुम्हाला 20 पैकी 20 गणितात मिळणारच. ठीक आहे. पाहूयात पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 5. दुकानदार एका वस्तूवर 8% सूट देऊन ती वस्तू 414 रुपयाला विकतो, तर त्या वस्तूची छापील किंमत किती? तुम्हाला हा प्रश्न सोडवताना फक्त एकच करायचं आहे. पहा, 8% सूट म्हटलेलं आहे. किती म्हटलेलं आहे? 8 सूट. म्हणजे या ठिकाणी तुम्ही छापील किंमत आणि सूट अशी ठेवायचे. या ठिकाणी मी छापील किंमत ठेवतो आणि इकडे सूट. ठीक आहे. आता पहा, छापील किंमत जर मी 100 मांडली तर 8% दिलेलं आहे सूट, त्याच्यामुळे ती वस्तू किती रुपयाला मी विकणार आहे? ठीक आहे. कितीला विकणार आहे? तर छापील किंमत 100 ठेवली तर विक्री ठेवा. इथं काय करा? विक्री ठेवा. ती विकणार आहे किती रुपयाला? मी 8 वजा करा म्हणजे 92 रुपयाला ती वस्तू विकणार आहे. ठीक आहे. परंतु खरी विकली किती रुपयाला? 414ला. तर छापील किमतीमध्ये X लिहायचं आहे. ठीक आहे. 100 रुपयाची वस्तू 92 रुपयाला विकली, खरी आपण 414ला विकलेली आहे, तर छापील किंमत किती? तिरकस गुणाकार फक्त करायचं आहे. 414 गुणिले 100 छेदामध्ये 92. भाग देऊयात आपण. या ठिकाणी भाग देऊयात आपण. पहा, 2 1 राहिला, 2 12. तर इथे भाग देऊयात आपण. 2 2 4, त्यानंतर 0 आणि 2 7 14. 23ने भाग देऊयात आपण. 23 2 46, 23 9 207. 2 वरती भाग देऊयात आपण. 2 पंचे 10 आणि हा 0. 9 गुणिले 50. 9 गुणिले 50 करा, उत्तर निघून जाईल. 9 5 45 आणि हा 0. किती येणार आहे छापील किंमत? 450. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कारण इथून पुढे 28 डिसेंबरला तुमचा पेपर आहे. इथून पुढे सर्व व्हिडिओ गणिताचे मी आपल्या चॅनलवरती अपलोड करणार आहे आणि हे सर्व प्रश्न संभाव्य असतील. या व्हिडिओमधूनच तुम्हाला सर्व प्रश्न परीक्षेमध्ये दिसणार आहेत. हे तुम्ही मला सांगालच कमेंट करून, ज्यावेळी परीक्षा होईल त्यावेळी. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये नवीन ट्रिक्ससह. धन्यवाद.